अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत राज्यात 1 लाख मराठा उद्योजकांना बँक कर्ज व्याजाचा परतावा देण्यात आला। आता राज्यात येत्या काळात 5 लाख मराठा उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले। महामंडळाच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व मराठा उद्योजकांपर्यंत ही व्याज परतावा योजना पोहोचावी व राज्यात अजून मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने जिल्हास्तरीय संकल्पपूर्ती लाभार्थी मेळावा आज रामकृष्ण मंगल कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला होता। या प्रसंगी ते बोलत होते। 31 जुलै 2024 ला आम्ही महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा 1 लाख मराठा उद्योजकाचा टप्पा पार केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करतोय। लाभार्थ्यांचं यशस्वीरित्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचाही सत्कार त्या ठिकाणी करतोय। कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँकेचाही सत्कार करतोय। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15,000 मराठा उद्योजक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। 1333 कोटीचं कर्ज वाटप सहकारी, राष्ट्रीयकृत आणि NBFC माध्यमातून झालेले आहे आणि 150 कोटीचा व्याज परतावा आज आपण या जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या तरुणांना दिलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही या प्रमुख चांगले उद्योजक लाभार्थी ज्यांनी शून्यापासून आपला व्यवसाय निर्माण केलेला आहे अशांचाही सत्कार करून त्यांचा गुणगौरव करणार आहोत। तर मराठा समाजाला तुटपुंज पैसे देऊन महामंडळाला हा प्रश्न मार्गीच लागला नसता, परंतु बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे देण्याचा निर्णय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केलं। आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 850 कोटीचं व्याज परतावा मराठा समाजाला दिलेलं आहे आणि जवळजवळ 8,700 कोटीचं कर्ज या विविध बँकेने दिलेलं आहे। भविष्यामध्ये आता आम्हाला 5 लाखाचा टप्पा त्या ठिकाणी पार काढायचा आहे। याच्यासाठी काही नवीन आम्ही आमचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत, मोबाईल ॲप तयार करू, जास्तीत जास्त लोकांना थेट महामंडळाशी संपर्क साधण्यासाठी काही कॉल सेंटरही आम्ही डेव्हलप करू। परंतु भविष्यामध्ये तालुका स्तरावरच्या बँक ब्रांच मॅनेजरशी एखाद्या प्रकरणाला बोलता यावं अशा प्रकारची यंत्रणा आम्ही या ठिकाणी उभी करणार आहोत। यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी संगीता खंडारे, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।